नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय निवडलेला आहे. न्यूट्रिशन अँड हेल्थ, आहार आणि आरोग्य. एखाद्या व्यक्तीचं आरोग्य उत्तम असेल तर व्यक्तींनी बनलेला जो समाज आहे त्या समाजाचं सुद्धा आरोग्य उत्तम राहील. म्हणजे स्वास्थ्य समाज तयार होईल, सक्षम समाज तयार होईल. आणि जेव्हा एक सक्षम समाज तयार होतो, अर्थातच तो राष्ट्रसुद्धा सक्षम होतो. म्हणजे एखाद्या राष्ट्राच्या सक्षमीकरणासाठी म्हणजे शारीरिक असेल आणि मानसिक असेल तर त्याच्यातलं उत्तम व्यक्तींचं उत्तम आरोग्य हा फार महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. मग उत्तम आरोग्य खरं तर सक्षम समाज हा एक व्यापक आहे, पण त्याच्यातले एक भाग शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सक्षम राहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे, मी प्रोफेसर डॉक्टर साईनाथ शेट्रोड माझं असं मत व्यक्त करतो मी आज आपल्यासमोर की बाबा, उत्तम आरोग्यासाठी अनेक गोष्टींची गरज आहे. म्हणजे जसे व्यायामाची गरज आहे, प्राणायामाची गरज आहे, योगाची गरज आहे, तसेच आहाराची सुद्धा गरज आहे, चांगल्या आहाराची, ज्याला न्यूट्रिशन म्हणतो आपण, किंवा पोषक घटक द्रव्य म्हणतो. अन्न घटकातले चांगल्या अन्न घटकांची गरज आहे. थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला असं म्हणता येईल की आपल्याला शक्ती मिळविण्यासाठी, शरीर निरोगी राहण्यासाठी चांगलं अन्न घटक मिळण्याबरोबरच व्यायामाची सुद्धा खूप गरज असते. मात्र सदरील व्याख्यानामध्ये आपण व्यायामावर, प्राणायामावर, योगवर, ध्यानवर अशा काही गोष्टींवर चर्चा करणार नाही, फक्त आहारापुरतं चर्चा करूया. सदरील व्याख्यानामध्ये आपण निरोगी जीवन कसं जगावं, त्यासाठी फक्त अन्न घटक कोणते घ्यावेत या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. म्हणून निरोगी जीवनासाठी संतुलित आहार फार महत्त्वाचा भाग आहे. त्यातूनच उत्तम आरोग्य आपल्याला साधता येईल. म्हणजे उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार हा आपला आजच्या चर्चेचा विषय आहे. आहार म्हणजे काय? व्हॉट इज न्यूट्रिशन? आपल्याला शक्तीची जी गरज असते शरीराच्या वाढीसाठी, ती शक्ती मिळविण्यासाठी आपण जे काही खातो आणि पितो त्याला आहार असे म्हणतात. सोपी व्याख्या आहे. मेडिकल सायन्समध्ये गेल्यानंतर खूप बारीक सारी गोष्टींमध्ये सांगितलं जाते, पण इथं खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे. मग आहार आणि आरोग्याचा संबंध काय? चांगल्या आरोग्यासाठी शरीर निरोगी असणे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे खूप संबंध महत्त्वाचा आहे त्याच्यातला. तुम्ही आज एक चुकीचा पदार्थ खाल्ल्या की उद्या सकाळी तुमचं डोकं धरते, मान दुखते, पाठ दुखते, असे अनेक. म्हणजेच आहारामध्ये आणि आहार आणि आरोग्याचा संबंध खूप मोठ्या प्रमाणात आहे. शरीर निरोगी ठेवायचं म्हणजे नक्की काय करायचं आता? कारण चांगल्या आरोग्यासाठी शरीर निरोगी असणे फार महत्त्वाचे आहे. मग शरीर निरोगी जर ठेवायचं असेल तर काय करायचा? तर आपल्या शरीरातील प्रत्येक घटक अर्थात अवयव सुव्यवस्थित ठेवणं म्हणजे शरीर निरोगी ठेवणं आहे. यालाच आपण उत्तम आरोग्य असे म्हणतो. या उत्तम आरोग्यासाठी जीवनसत्वांची खूप गरज असते, शरीरामध्ये खूप गरज असते. रक्तात लोह या खनिजाचे प्रमाण जास्त असते. शरीराला काम करण्यासाठी ऊर्जाची गरज असते. त्या ऊर्जेसाठी आपण पिष्टमय पदार्थ घेत असतो. ती ऊर्जा आपण पिष्टमय पदार्थातून जास्त घेतो. म्हणजेच आरोग्य चांगले राखण्यासाठी आपल्याला आहाराची खूप गरज आहे.
रोजच्या जेवणामध्ये आपण काय काय आहार खातो? सहसा पोळी, भाकरी, भाजी, वरण, भात, आमटी, दूध, दही, ताक, अंडी, मासे, मांस, तूप असे अनेक पदार्थांचं आपण सेवन करतो. आणि त्यातूनच आपल्याला अनेक अन्न घटक मिळत असतात. पोषक तत्व म्हणतो आपण त्याला. आणि त्या पोषक तत्वातून अर्थात अन्न घटकातूनच आपलं शरीर बनत जाते. शरीर आपोआप बनत नाही, त्याला अन्न घटक आवश्यक आहे. या अन्न घटकामध्ये काय काय आहेत? कार्बोहायड्रेट्स आहेत, ज्याला आपण मराठीमध्ये पिष्टमय पदार्थ म्हणतो. प्रोटीन्स आहेत, प्रथिने. विटॅमिन्स आहेत, जीवनसत्वे आहेत. मिनरल्स आहेत, ज्याला आपण क्षार किंवा खनिज म्हणतो. फॅट्स आहेत, स्निग्ध पदार्थ. काही ठिकाणी स्नॅक फॅट नको असं वाटते, पण त्याच्याशिवाय सुद्धा चालत नाही. वॉटर अर्थात पाणी आहे. या सर्वांचा समावेश अन्न घटकामध्ये होतो, अर्थात पोषक तत्वामध्ये होतो. आणि ह्या गोष्टी ज्या मी आता सांगितलो, म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, फॅट्स, वॉटर, याच्याबरोबर शुद्ध हवा, लक्षात आलं का? आणि योग्य व्यायाम हा फार महत्वाचा आहे. आणि ह्या ज्या मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स किंवा फॅट्स वगैरे आपण जे चर्चा केलो, पाणी, याचं सुद्धा संतुलन असलं पाहिजे. एखादा पदार्थ जास्त खाल्ल्याने एखादा पदार्थ खाल्ल्याच नाही काही महिने, तरी शरीराचं संतुलन बिघडते. म्हणून आपलं योग्य मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आहार तज्ज्ञ आहेत, न्यूट्रिशनिस्ट असतात, त्यांचं गायडन्स घेतलं पाहिजे. उत्तम आरोग्य कसे राखावे, त्यासाठी आहार घटक कसे घ्यावेत, पोषक तत्वांचा सेवन कशा पद्धतीने करावेत. म्हणून उत्तम आरोग्य जर साधायचं असेल आपल्याला, आज हा फक्त आपल्या प्रस्तावनेचा विषय आहे. आता या एकेका मुद्द्यावर आपलं एक एक व्याख्यान होणार आहे. आज फक्त प्रस्तावना, मी म्हणजे आहार आणि आरोग्याचा संबंध कसा आहे हे फक्त एक एक शब्दांनीशी ओळख करून दिलो. आता एकेका शब्दावर आपला, म्हणजे उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट्स, या एका शब्दावर एक व्याख्यान राहील आपला. मिनरल्सवर एक व्याख्यान राहील. आणि त्याचं संतुलन कसं, प्रत्येक व्यक्तीला सारखंच लागते का, की व्यक्तिनिरूप कसं घ्यायचं, ते अशा पद्धतीचं आपण सविस्तर असं वेगवेगळ्या व्याख्यानातून, आज सुरुवात आहे, आज प्रस्तावना आहे या विषयाची. म्हणून आता मी जे उल्लेख केलेले आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, फॅट्स अँड वॉटर, या सर्व अन्न घटकामध्ये संतुलन असणे किंवा संतुलन ठेवणे आपलं कर्तव्य आहे. अन्यथा शरीरात बिघाड होतो. म्हणून उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. कारण संतुलित आहारातूनच उत्तम स्वास्थ्य निर्माण होते, उत्तम आरोग्य तयार होते, उत्तम माणसं तयार होतात, सक्षम माणसं, सुदृढ माणसं तयार होतात. आणि सुदृढ माणसांचं जेव्हा समूह एकत्रित येते, तेव्हा तो सुदृढ समाज तयार होतो, त्यातूनच सुदृढ राष्ट्र तयार होते. म्हणून एका सक्षम राष्ट्रासाठी, सुदृढ राष्ट्रासाठी, स्वास्थ्य भारतासाठी, सक्षम भारतासाठी आपल्याला आपलं आरोग्य उत्तम ठेवणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण आहारांवर संतुलित आहार घेण्याचा आजपासून प्रयत्न करूया, अशा प्रकारचे विचार या ठिकाणी व्यक्त करून मी थांबतो. प्रोफेसर डॉक्टर साईनाथ शेट्रोड.